नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. गिरिजाने मोनूला सुखरूपपणे घरी आणलेलं असतं. त्यावेळी आता ती मोनूला म्हणत असते, आज ना तुझ्या जीवावर बेतलं होतं. 24 तास लक्ष मी नाही देऊ शकणार अरे तुझ्याकडे, असं म्हणतच आता ती त्याची बॅग भरत असते. तर मोनू तिला म्हणतो, मग आपण कुठे जाणार आहोत आता तायडे? तर गिरिजा त्याला म्हणते, कुठेही जाऊ पण इथे नाही थांबायचं. तर आता गिरिजाने ते घर सोडण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळी आता ती गुपचूप त्या घरातून बाहेर जाणार असते. त्यावेळी तिला समोर रुद्रप्रताप दिसतो, तर ती पटकन लपते. तर आता नागेश्वर एकाला फोन करून सांगतो, गिरिजा तिच्या भावाला घेऊन घरातनं पळाली आहे. तर आता ती आपल्यापासून वाचण्यासाठी जंगलात घुसणार, तिथेच तिचा काटा काढा. तर आता गिरिजा मोनूला घेऊन खरंच जंगलात घुसलेली असते. तिच्या मागे काही गुंड लागलेले असतात. तर ती घाबरून एका ठिकाणी लपते आणि त्या ठिकाणी एक देवीचं छान छोटंसं मंदिर असतं. तर ती घाबरत तिथे लपलेली असते. त्यावेळी आता तिथे एक बाई येते आणि ती म्हणते, असं घाबरून चालणार नाही. शत्रूला पाणी पाजून सांग सगळ्या जगाला, तूच आहेस खरी नशीबवान. तर तुम्हाला काय वाटतं, ती बाई कोण असेल? ती नक्कीच देवीचं रूप असेल का? आणि आता गिरिजासुद्धा विचार करत असते की हा आवाज नेमका कोणाचा असेल. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.